2014. पहिली भेट SVC बँकेत झाली, शामराव मीटर. मी कोयल कलर्स प्रायव्हेट लिमिटेडची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या बँकेत गेली. संकेत सारस्वतचा रिप्रेझेंटेटिव्ह आला आणि SVCचे एक रिप्रेझेंटेटिव्ह, असं आम्ही त्या बँकेत भेटलो. तिकडे बोलता बोलता असं कळलं की आम्ही तिघही एकाच कॉलेजच्या आहोत, डहाणूकर. तिकडनं एक मैत्रीची सुरुवात झाली. नंबर एक्सचेंज झालेले होते. थोडंसं बोलता चालू होतं पूर्ण. तशी मैत्री पुढे जात गेली. आणि असं होतं की माझी कोणाशी फ्रेंडशिप झाली की मोस्टली घरातल्यांशी मी फ्रेंडशिप करून द्यायची. मग नंतर आई पप्पा फ्रेंड झाले, भाग्यश्री फ्रेंड झाली, खूप चांगली ट्युनिंग बसली. आणि मग त्यानंतर पप्पांचं आणि त्याचं न्यू नोटांचं एक्सचेंज आणि ते सगळं सतत चालत असायचं. तुझ्या वडिलांना नवीन नोटांची कधी रिक्वायरमेंट असायची, तेव्हा एक बंडलच्या आधी कधी 2 बंडल जास्त द्यायचो थोडंसं. म्हणजे असं नव्हतं की ती एकदमच आवडायची वगैरे, किती सवय. पण एक म्हणतात ना, एक मुलगी म्हणून ती कुठेतरी एक छान होती, म्हणजे गोडशी मुलगी होती. ती कुठेतरी आपल्या आयुष्यात ती असली असती किंवा आली तर आपल्याला कसं वाटेल. एक म्हणतात टिपिकल ती मॅरेज मटेरियल होती. पण माझ्या वेळी अटी होत्या, तर त्या अटींमध्ये बसणारी मुलं होती नव्हती असं सगळं सुरू होतं. पण त्यात पप्पांना आणि भाग्यश्रीला असं तो एक सुटेबल मुलगा वाटला की नाही, हा मुलगा तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये फुलफिलमेंटमध्ये आहे. मग नंतर त्या लोकांनी त्याला विचारलं डिरेक्टली. मग त्याच्याही मनात होतं खरं तर. पण डायरेक्ट विचारणार तरी कसं ना. मेन म्हणजे कसं, एक मुलांना नेहमी भीती असते, बाबा काय विचारलं तू थोबाडीत मारेल काय, हे असं करेल काय. आणि मग त्याला जेव्हा समोरूनच कळलंय की अरे सेम प्रपोजल घरातूनच येत आहे मागणी, मग तो ओके, म्हणजे तो खुश होता. त्या बहिणीला कुठेतरी वाटलं की हा, एक अननोन डेव्हिल कडे देण्यापेक्षा एक नोन डेव्हिल कधी पण चांगला. त्याच्या आईच्या वाढदिवशी मला त्याने प्रपोज केलं, म्हणजे सगळ्या फ्रेंड्सला बोलवून. Let's talk about love and friendship. Let's talk about love. Let's talk about love and friendship. त्याच्या आईचा वाढदिवस होता, त्याने मला घरी बोलवलेलं. रेड थीम होती आणि मला सांगितलं की रेड कपडे घालून ये, आईचा वाढदिवस आहे. ठीक आहे. It's all about love. फुगा फुटतच नव्हता. म्हणजे तुम्ही हा फुगा का नाही फोडत आहे, हा फुगा का नाही फोडत आहे, तर सगळे हसायला लागले. आणि तेवढ्यात मागे गाणी सुरू झाली. त्यानंतर मागून एक ऑडिओ ऐकू येत होती की तू किती दिवस आम्ही बघणार ची मराठी वाहिनी, होणार कधी तू आमची बहिणी, असे काही त्यांनी डायलॉग लिहिले होते. आणि ती बाबा लकीली ती नाही म्हणाली नाही. ती आधी उत्तरच देत नव्हती, फक्त कापत होती, रडत होती. तिच्याकडनं काहीच उत्तर येत नव्हतं. आणि नंतर मग शेवटी सगळे म्हणाले काय हो की नाही, हो की नाही. मग ती शेवटी हो म्हणाली आणि रडायला लागली. प्रपोजच्याच दिवशी तो संध्याकाळी माझ्याबरोबर घरी आला. आईला त्याने सांगितलं, विचारलं तिला, विचार करा. पण आई पप्पा आणि बागेची तिघांच्याही मनात होतं आणि त्यांनीच त्याला सांगितलं होतं, त्यामुळे विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. मग त्या लोकांनी होकार दिला. मग लगेच एखाद्या आठवड्याने त्याच्या घरी जाऊन बोलणी झाली. सगळीकडनं ओके होतं. मग झालं लग्नाची सगळ्या बोलणी झाल्या आणि मग जे काही ते पुढचा प्रवास सुरू झाला. याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वास येऊ साथ येई कस्तुरीचा, चाखलं या वार ग्वाड लागलं ग. चांद भासतो दिसाच मावळायला लागलं, आस लागली मनात कळवायला लागलं. याड लागलं याड लागलं ग. सोनल राजे, आम्ही तिला सोनल म्हणतो. तिच्या वडिलांही नाव तिला शीतल राजे ठेवलेलं आहे, पण आम्ही सोनूच म्हणतो तिला. आणि ती आमची फार अत्यंत लाडकी आहे. सगळ्यांसाठी प्रेमाने अगदी सगळ्यांना जवळ करते, सगळ्यांवरती प्रेम करते. तसंच तिचं बालपण म्हणजे आम्हाला असं आठवतंय की किती प्रेमळ मुलगी जन्माला आली आणि आज ती लग्नाच्या उंबरठ्यावरती उभी आहे. शीतल, जिला आम्ही लाडाने सोनू म्हणतो, ती खरंच तिचा स्वभाव सोन्यासारखा आहे.
आणि अशी ती तुमच्या मुलीचं आज लग्न होतं त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि तिला तिचा भावी वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो मनापासून. आणि तिचा स्वभाव पण खूप चांगला आहे, मदतगार पण आहे ती खूप, आणि खूप सगळ्यांसाठी ती काळजी घेते, लहानांची मोठ्यांची सगळ्यांची. आणि या स्वभावाने तिच्या सासरच्यांचंही मन जिंकून घेईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि तिच्या पुढची वाटचालीस आमच्या अधिक शुभेच्छा. सोनूच्या जन्माच्या वेळेला पण मी नव्हते, पण मी तिला वर्षाच्या वाढदिवसापासून तिची माझी भेट झाली. ती लहानपणापासून माझे दुपट्टे पाकिट त्या सगळ्यांनी खेळली, भावल्या घरात सगळं प्रत्येक टायमाला. माझा बर्थडे तिने चांगला सेलिब्रेट केलेला मस्त घरी, तो माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होता. नंतर आता सतत सगळ्या गोष्टीमध्ये जसं काय गुगल आहे ना, तशी ती माझ्यासाठी गुगल आहे. काही प्रश्न अडले झडले आम्ही तिच्याकडे जातो, सगळे सॉल्व्ह करतो. आणि आता हा प्रश्न पडतो की आता काय करायचं, पण जाऊ दे, आता तिचं लग्न आहे, खूपच बरं वाटतंय. त्याच्याहून जास्त मी तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. अगदी लहान असताना, लहान म्हणजे साधारण ती 3-4 महिन्याची असेल, आणि तिला मी अशी खाली झोपवून ठेवली होती. आम्ही तेव्हा जोगेश्वरला राहायला होतो, आणि ती रांगत खेळत खेळत चुकून ती लोणच्याची बरणी मी सुकट ठेवली, त्या बरणीत जाऊन अडकली. आणि मी आपली तिला घरभर शोधते कुठे गेल्या, ती त्याची घालवत बरणीची चुकून खाटेच्या खाली गेली होती. आणि मी आजूबाजूला सगळे शोधलं, कुठे दिसत नाही. माझा जीव भांड्यात पडलेला, काय झालं माझ्या मुलीला, कुठे गेल्याचं, कोणी उचलून दिलं. तर मी इकडे तिकडे तिला शोधलं, पण शेवटी मी बाजूला जाऊन विचारलं, कारण शेजारची मुलं तिला उचलून द्यायची लहान होती म्हणून. तर मी तिकडे विचारलं, त्यांनी सांगितलं नाही, आम्ही तर नाही उचलून नेलं. मग माझ्या सहस्वात लक्षात आलं, म्हणजे खाली वाकून पाहिलं तर ही लोणच्याच्या भरणीमध्ये मस्तपैकी आरामशीर गडबड लोळत होती आणि हसत होती. ती एक आठवण आहे माझ्या लक्षात तिची. आणि घरभर रांगणारी मुलगी आज बोल्यावर उभी राहते, हे पाहून मला फार दुःख होते. आज तिनेच सगळं घरात हे सांभाळले. आज ती लहान बहिणीला पण तिने माझी जागा तिने कधी भासून दिली नाही लहान बहिणीला. आज सगळं घरातही तिने सांभाळले, आणि आज ती मुलगी म्हणजे लग्नाच्या बोल्यावर उभी आहे, हे पाहून मला खूप दुःख होते आणि आनंदही होतोय. घर आता सुन्न वाटेल, पण ती ज्या जाईल ना सासरवाडीला, तिकडे सुखाने राहो, समृद्धीने राहो, बस एवढी इच्छा आहे. तिचं 1 डिसेंबर तिचं लग्न होणार आहे. ती लग्न होऊन महापुराण दुसऱ्याच्या घरात जाईल. जसं आमच्या घराचा तिने सांभाळ केला तसं त्या घराचा करावा, आणि त्याबद्दल माझ्या तिला शुभेच्छा आहे. आज इबादत रूबरू हो गए, जो मांगी थी, जो मांगी थी, उस दुआ से गुफ्तगू हो गए। मेरे मौला, मेरे मौला,
मेरे मौला तेरा शुक्रिया। आज इबादत रूबरू हो गई। दर्द के अंधेरों से आ गए उजालों में, इश्क के चरागों का नूर है ख्यालों में। दर्द के अंधेरों से आ गए उजालों में, चरागों का नूर है ख्यालों में। नजरों से तेरी चाक दिल पे रफू हो गई, दिल पे रफू हो गई। आणि माझ्यात 6 वर्षाचं अंतर, झोपाळा नव्हता घरी आणि माझ्या शेजारी असलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे झोपाळा असायचा. मला खूप वाटायचं की झोपाळा आपल्या घरात पण दारात बांधावा, पण एवढी जागा नसायची. मग ताई चादरीची झोळी करायची, तिचे खांदे उलुसे असताना पण ती मला त्या झोळीत बसवायची, स्वतःच्या खांद्यावर घ्यायची आणि झोपाळ्यासारखं फिरवायची. म्हणजे तिला दुखत असताना पण ती मला झोपाळ्याचा आनंद द्यायची. त्याच्यातच सगळं होतं की म्हणजे आईची जागा कोण घेऊ शकतं, तर ताईशिवाय कोणीच घेऊ शकत नाही. आणि आता ती चालली आहे तर असं वाटतंय की आता हे घर सुनं सुनं होणार आहे. सुखाने वाट पाहिल तेही आनंदाने, तू भेटणार रोज रोज नव्याने, तू भेटणार रोज रोज नव्याने, तू भेटणार रोज रोज नव्याने, तू भेटणार रोज रोज नव्याने। सोनेरी किरणे डोळ्यातले ऊन, कोवळेसे ऊन होऊन ये जरा, बिल्लोरी चांदण्या कानात माळून भरले आभाळ होऊन, कधी कधी बरसून ये, कधी कधी हमसून ये, कधी कधी